भारत हॉस्पिटल में माहिर डॉक्टर्स की फीस सिर्फ 50 रुपए। कहाँ मिलेगा? भारत मेडिकल पर मिलेगा। भारत मेडिकल पर सब मिलता है। मोहम्मद यूसुफ अतार के फरजान अब्दुल समद के यहाँ म्यारी कंपनियों के सीसीटीवी कैमरे जैसे C+ दस्तियाब है। एलईडी लाइट्स, स्काई, TLS और इसके अलावा दूसरी कंपनियों के एलईडी बल्ब दस्तियाब है। हमारा पता है रूबरू मक्का मस्जिद, अफरा कलेक्शन के पीछे, चौक बाजार, नांदेड़। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नांदेड़ उर्दू न्यूज में आपका इस्तकबाल है। चले जानते हैं आज की खबर। शहर के 22 पैथोलॉजी लैब के लाइसेंस मुअत्तल। आज लैब के जिम्मेदारान ने जिला कलेक्टर को मेमोरेंडम पेश किया। पूर्ण महाराष्ट्रात लॅब चालू आहेत। BSc DMLT झालेले सगळे का बांधव आहेत। पूर्ण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला शिकलेले आहेत। असं नाही की कोठूनही डिग्री आणल्या आणि कोठे शिकलेत। गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नाही हा आणि हे जे गोष्टी झाल्यात फक्त नांदेडमध्ये झाल्या, ऑल महाराष्ट्रात नाही, ऑल इंडियामध्ये नाहीत कुठे। हे सगळं स्पष्ट दिसून येते आणि हे स्पष्ट दिसून आले की नांदेडला का झाल्यात, काहाचं कोणतं कारण त्याच्या पाठीमागे दडलेलं आहे। तर पूर्ण जिल्ह्याच्याच ठिकाणी आणि पूर्ण भारतात एकाही ठिकाणी कारवाई नाही। कारवाई करायची तर तिथून ते नाही झालीच नाही आता नाही कारवाई किधर भी नहीं हुई। मग ते कारवाई ते मॅनेज आहेत, दबावाच्या अंडरमध्ये झालेली आहे। आणि जर प्रशासनाला, जर महानगरपालिकेने जी नोटीस पाठवलेली आहे, महानगरपालिकेने नोटीस सुरुवातीला महानगरपालिकेच्या हॉस्पिटलला पाठवायला पाहिजे होती, महालॅबला पाठवायला पाहिजे होती, डॉट सेंटरला पाठवायला पाहिजे होती, VCDC सेंटरला पाठवायला पाहिजे होती, PHC ला पाठवायला पाहिजे होती, RH ला पाठवायला पाहिजे होती। त्या ठिकाणी न पाठवता जे किमान कौशल्यावर आधारित MCBC चा जो कोर्स आहे त्या कोर्सच्या अंडर जे काम करणारे केंद्र शासनाचा जो प्रोजेक्ट आहे त्याच्या अंडर काम करणारे जे लोक आहेत त्यांच्या ज्या लहान लॅब आहेत त्या लॅबवर हा घाला घातण्यात आलेला आहे। संध्याकाळी म्हणजे अर्ध्या रात्री हा घाला घालण्यात आलेला आहे। त्यांच्या उदरनिर्वाहाचा जो प्रश्न आहे, केवळ एका व्यवसायावर अवलंबून असलेले संपूर्ण कुटुंब याच्यामुळे उद्ध्वस्त होणार आहेत। आणि त्याची उद्ध्वस्त होण्याच्या सोबत मागे जे कारण आहे तर त्यांचं नाव पेपरला डिक्लेअर करण्यात आलेलं आहे। ते कुठलं गुन्हेगार नाहीये, त्यांनी काही कुठला गुन्हा केलेला नाहीये, त्यांनी सेवा केलेली आहे। आज नांदेड सारख्या भागामध्ये जे मलेरिया, डेंग्यूने मरणाऱ्या रुग्णांची संख्या आहे ही फार कमी आहे। त्याचं कारण असं की मुंबईमध्ये जर समजा जर 4 ते 5 लोक मेली, 100-200 जर लोक मेली तर नांदेडमध्ये फक्त 4-5 मरतात। त्याचं कारण असं आहे की छोट्या लॅबमध्ये त्यांचं डायग्नोसिस होतं, त्यांना वेळच्या वेळेला ट्रीटमेंट मिळते, कमी पैशामध्ये मिळते। जेव्हा पॅथॉलॉजिस्टचे जे रेट्स आहेत आणि त्याच्यामध्ये टेक्निशियनचे रेट आहे त्याच्यामध्ये फार मोठा तफावत आहे। ज्या टेस्टसाठी टेक्निशियन 200 रुपये घेतात त्या टेस्टला पॅथॉलॉजिस्ट 500 ते 550 रुपये घेतात। काय अशा बऱ्याचशा टेस्ट आहेत की ज्या फक्त आम्ही पॅथॉलॉजिस्टकडे करतो। जे स्पेशल वर्क आहे ज्याच्यामध्ये निदान कॅन्सरचं होतं, ज्याच्यामध्ये TBचं निदान होतं, ते आजही पॅथॉलॉजिस्टकडेच होतं। आमच्याकडे जे वर्क होतं ते सगळं वर्क इन्स्ट्रुमेंट बेस होतं। समजा की इन्स्ट्रुमेंट बेस म्हणजे कसं की दळण टाकला आणि खालून पीठ काढून घेतलं, त्याच कन्सिडरनी CBC जर सॅम्पल रन केलं तर ते इन्स्ट्रुमेंट जे रिपोर्ट देतो ते रिपोर्ट आम्ही पेशंटला देतो। आणि ही जी टेस्ट आहे हीच टेस्ट मी केली म्हणून खाली सही असते, त्याची जी सही आहे। आणि याच्यामध्ये शासनाला जर गुन्हा नोंदवायचा आहे किंवा शासनाला जर काही केस करायची आहे तर रुग्णांनी जर काही आमच्याविषयी कंप्लेंट केली असेल तर शासनाने बिंदास करावं। पण शासनाने जे नांदेड महानगरपालिकेने जे घेतलेले डिसिजन आहे त्याच्या अगेन्स्ट संपूर्ण महाराष्ट्र आहे। त्याचं कारण एक सांगतो की हा जो कायदा आहे हा सुप्रीम कोर्टाने भारतासाठी दिलेला कायदा आहे, बरोबर आहे। त्याच्यामध्ये पॅथॉलॉजिकल वर्क हे पॅथॉलॉजिस्टनी करावं असं दिलेलं आहे। पण जेवढ्या लॅबचं त्यांनी बोर्ड ज्यांना लेटर दिलेले आहेत त्यांच्या बोर्डवरती क्लिनिकल लॅब असं लिहिलेलं आहे, पण जे पत्र दिलं त्याच्यावर पॅथॉलॉजी लॅब असं नाव दिलेलं आहे। म्हणजे जे तुम्ही इंटिमेशन लेटर न देता जी तुम्ही कार्यवाही केली आणि पेपरवर नामुष्की केली त्याच्यामुळे कदाचित 2006 मध्ये एका टेक्निशियनने आत्महत्या केली होती। लातूर जिल्ह्यामध्ये निटूर हे गाव आहे, माझं नेटिव्ह प्लेस आहे, त्या गावामध्ये अशीच बातमी देण्यात आली होती। तर एका टेक्निशियनने आत्महत्या केली होती। आज त्याचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे। त्याचे जे घरातली लोक आहेत तर ते बिगारी काम करतात काय, आणि त्या गावाचंही फार चांगलं झालं नाही। त्या गावामध्ये जवळपास मागच्या 1.5 वर्षामध्ये मलेरियामुळे जवळपास 60 ते 70 लोक मेलेली आहेत। तो एकटा टेक्निशियन काम करत होता आणि अतिशय कमी रेटमध्ये काम करत होता। तर माझी शासनाला नम्र विनंती, माझी शासनाला नांदेडच्या महानगरपालिकेला नम्र विनंती आहे की नांदेडच्या महानगरपालिकेने किमान या टेक्निशियनचा विचार नाही केला तर किमान या जनतेचा तरी विचार करावा की शासनाकडे हे इतकी टेक्निशियनची मॉब आहे का की जर उद्याच्याला जर मलेरिया जर फैलला सगळ्या नांदेडमध्ये, जर डेंग्यू फैलला तर त्याच्यासाठी काम करण्यासाठी महानगरपालिकेची पूर्ण यंत्रणा तयार आहे का? यासाठी मी महानगरपालिकेला एक नम्र विनंती करतो की महाराष्ट्राच्या वेगळा नांदेड नाहीये, देशाच्या वेगळा नांदेड नाहीये, देशामध्ये कुठेतरी नांदेडचं नाव कॉमेंट्समध्ये यावं ही भावना काढून टाकावी नांदेडनी। मॉर्निंग, मैं नांदेड़ के लोगों से ये आह्वान करता हूं कि हम जो लैब टेक्नीशियन का जो प्रोग्राम है कलेक्टर ऑफिस में हमने एक निवेदन भी दिया है
अभी आज जो नांदेड़ के जो पैथोलॉजिस्ट है हमारे बारे में जो अगेंस्ट में प्रोग्राम चला रहे हैं, हमारी बदनामी कर रहे हैं पेपर के ज़रिए, तो मेरी दिल से अवाम इल्ना से इल्तिजा है कि आप ये गैर ज़रूरी गलत फहमी में मत रहिए। इंशाल्लाह बहुत जल्दी हमारा प्रोग्राम सक्सेस हो जाएगा। हमारे भाई लोग हमारे यूनियन के पूरे महाराष्ट्र से यहाँ पर सिर्फ हमारी एक आवाज़ पर जमा हुए और हमेशा इंशाल्लाह इस सक्सेस में काम करेंगे। लेकिन लोगों से मेरी दिल से इल्तिजा है कि आप कोई भी गलत फहमी में मत रहिए। ये लोग ने मीडिया को मैनेज किया है, पेपर वालों को मैनेज किया है, हर चीज़ को, यहाँ तक के कुछ लोगों को मैनेज करके ये काम कर रहे हैं सिर्फ हमारी गुमराही के लिए काम कर रहे हैं। तो हमारी दिल से इल्तिजा है, क्यों तो आप लोग अगर हमारे को जानते हैं तो आप सोचते हैं कि सुबह से शाम तक हम आपके घर पर आकर दिल से खिदमत अंजाम देते हैं, तो वही खिदमत अंजाम देने का आगे भी हमको मौका दीजिए। इंशाल्लाह हम हमेशा आपको मौका देंगे। कुछ गलती होंगे तो मैं दिल से माफ़ी चाहता हूँ। ये समझ रही है कि जो आप कार्रवाई हुई 20-22 लोगों पे अभी बंद हो जाएंगे? नहीं, ऐसी गलत फहमी मत रखिए आप। ये सिर्फ कैसा है, आपको अभी मैं बताया कि लोग ये गुमराह करने के लिए पूरा ये प्री प्लान मैनेज है सर। अगर ऐसा रहता तो कल हम उप महापौर को मिले, कल दूसरे डेलीगेट्स लोगों को मिले, हमारे को आज तक कोई पेपर नहीं बताए। गवर्नमेंट की तरफ से अगर होता तो ओवल और महाराष्ट्र होता, नांदेड़ में ही क्यों होता? नांदेड़ के 20-22 लोगों पे क्यों होता? आज मुझे बताइए, अगर इनको टेक्नीशियन से इतना गुस्सा है, अभी हमारे रिस्पेक्टेड सर भंडारे सर ने कहा नांदेड़ के टोटल महकमे, जिस तरह के गवर्नमेंट हॉस्पिटल हो गया, जोनल का हो गया, HIV सेंटर हो गया, हर जगह हमारे टेक्नीशियन भाई साइन करके रिपोर्ट देते हैं। नोटिस तक गलत दिया, नोटिस है गलत, यहाँ तक कि नोटिस तक गलत दिए। और सब में बड़ी बात बताता हूँ, मेरी बात सुनिए, सब में बड़ी बात क्या की है मालूम है? ये जितने 22 टेक्नीशियन जो लैब है, इनको कोई नोटिस पहले नहीं दी गई। क्यों तो कैसा होता है, कभी भी कोई चीज बंद की जाती है तो इंटीमेशन नोटिस 15-20 दिन पहले दी जाती है। इन्होंने क्या किया, रातों रात पेपर में भी डाल दिया, मीडिया में भी डाल दिया, हमको खुद पता नहीं। हमारे रिश्तेदार के, हमारे दोस्त अहबाब के, हमारे पेशेंटों के हमको कॉल आने लगे तो हमको जब पता चला कि ये हमारे साथ ऐसा हुआ, तो वो हिसाब से वो ज़िमन में हमारे लोग जमे हैं और इंशाअल्लाह यही यूनिटी हमेशा कायम रहेंगी। आपकी डिमांड क्या है, एक्चुअल डिमांड? बस हमारी डिमांड यही है कि हमारे जो लैब अभी जो चल रहे हैं वैसी प्रैक्टिस हमारी चालू हो जाए। क्यों तो अभी हमारी वजह से इतने मेरे पेशेंट के सुबह से कॉल आ रहे हैं, हम गैर ज़रूरी लोगों को खिदमत नहीं दे पा रहे हैं। मोहम्मद बशीर अहमद परदेसी के फदन मोहम्मद फारूक अहमद के यहाँ शादी ब्याह और रोजमर्रा के इस्तेमाल के लिए हर किस्म के हैदराबादी वज़ा के बर्तन दस्तियाब है। एक मरतबा ज़रूर तशरीफ लाए। एम फारूक एंड ब्रदर मेडल सेंटर, रूबरू मक्का मस्जिद चौक बाजार, नांदेड़।